8 प्रवाशांचा मृत्यू झाला। गुजरातच्या सुरत जवळच्या बारडोली इथं हा अपघात झालाय। उवा गावाजवळ महामार्गावर या अपघातात 15 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत। सुरतवरून धुळ्याकडे येणारी ही एसटी होती आणि ट्रॅक्टरला जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की बस दुभाजक ओलांडून पलीकडच्या लेनमध्ये गेली आणि समोरून येणाऱ्या बसला धडकली। याच दरम्यान धुळ्यातनं सुरतच्या दिशेने येणारी एक बस अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर 3 वेळा उलटली। त्या बसनं पेट घेतला आणि याच बसमधल्या 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। धुळ्यावरनं येणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त होती। बस उलटून लगेच आग लागली, त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि 8 जणांचा या ठिकाणी आतच होरपळून मृत्यू झाला। बारडोली अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या सहाय्याने बसचे पत्रे कापून मृतदेह आता बाहेर काढलेले आहेत। मृतांचा आकडा मात्र आता अजूनही वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। आपल्यासोबत कृतेश पटेल जोड़े गेलेले आहेत। कृतेश, आप देख सकते हैं कि यहाँ पे बहुत बड़ा अपघात हो गया है, क्या वजह थी? बिल्कुल, महाराष्ट्र से 2 बसें धुलिया से सूरत आ रही थी। वहां बारडोली के नजदीक 2 बस और एक ट्रैक्टर की भिड़ंत हो गई। ट्रिपल अकस्मात होने के चलते महाराष्ट्र से आने वाली एक बस पलटी हो गई थी और बस जैसे ही पलटी होने के बाद अचानक उसमें आग लग गई थी। देखते ही देखते आग ने बड़ा स्वरूप ले लिया था। हालांकि बस में फंसे हुए 8 यात्रियों की घटनास्थल पे ही मौत हो गई है। 15 लोगों को वहां से रेस्क्यू करके बाहर निकाला गया। जो बस पलटी हो गई थी उसमें सबसे ज्यादा मुसाफिर थे। कहा जाता है घटना की जानकारी मिलते ही मौके वारदात पे पुलिस और दमकल के आला अधिकारी पहुंचे थे और बस को जो कट करके सभी लोगों को निकाल कर बारडोली के नगर निगम के आए हुए खानगी और सरकारी कुल मिला के 3 अस्पताल में लोगों को भर्ती करवाया गया इलाज के लिए। जिस तरह से पूरी घटना हुई है, जिसके चलते सूरत से धुलिया और धुलिया से सूरत जाने वाला पूरा हाईवे जाम है और जिस तरह से ये एक्सीडेंट हुआ, कहा जाता है कि महाराष्ट्र की धुलिया से 2 बस पैसेंजरों को भर के सूरत आ रही थी। दोनों बस महाराष्ट्र सरकार की थी और जिस तरह से ट्रैक्टर को बचाने जाने के चक्कर में 2 बसों की भिड़ंत हो गई थी। देखते ही देखते इतना बड़ा हादसा हो गया कि 8 लोगों की घटनास्थल पे मौत हो चुकी है। हालांकि स्थानिक पुलिस और दमकल के साथ स्थानिक लोग पहुंच गए और रेस्क्यू की कामगिरी कर रहे थे। हालांकि रेस्क्यू की कामगिरी अब खत्म हो गई। इजाग्रस्तों को नजदीक के अस्पतालों में सारवार दी जा रही। अकस्मात के चलते पूरा हाईवे पिछले कई घंटों से जाम लगा हुआ है। जानकारी के लिए आपण पाहू शकतोय की धुळे महामार्गावर सुरत जवळ एसटीचा अपघात झाला। 2 एसटी आणि ट्रॅक्टर एकमेकांसमोर आलं आणि त्यामध्ये हा अपघात झाला। ही एसटी जळून खाक झाली आणि या बसमध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो। 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत। भर रस्त्यात दुभाजक ओलांडून 3 वेळा ही बस पलटली आणि त्यानंतर हा अपघात झाला असं कळतंय। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आता गॅस कटरच्या सहाय्याने बसचे पत्रे कापले आणि त्यानंतर अनेक प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढल्याचं पाहायला मिळतंय। सुरत धुळे महामार्गावरची ही घटना आहे। इथं भीषण अपघात झालेला आहे। गेले काही दिवस आपण पाहतोय की अपघातांच्या घटना वाढलेल्या आहेत, मात्र या ठिकाणी भर दिवसा महामार्गावर हा अपघात झालेला आहे। सुरत जवळच्या बारडोली नावाच्या एका छोट्याशा गावात महामार्गाजवळ हा अपघात झालेला आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर दुभाजकाला ओलांडून ती बस पुढे गेली। त्या बस चालकाचं नियंत्रण सुटल्यावर 3 वेळा त्या बसनं पलटी घेतली आणि त्यानंतर तिने पेट घेतला। पेट घेतल्यानंतर सगळ्याच प्रवाशांना एकाच वेळी बाहेर पडणं शक्य झालं नाही।